प्रत्येक पक्ष मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा किती फायदा होईल, किती नुकसान होईल याची गणित, याचे सर्वे सुरू केलेले आहे, पण उपोषणाकडे बघायला बरोबर आहे. पण मी एकमेव आहे, मी एकमेव व्यक्ती आहे जे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा. नाही ताळणी बरोबर निवडून कसं आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आलं तरी चालेल, पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तुम्ही यायला पाहिजे सत्तेत. उभा करा तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या. काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. हे म्हणजे ही तब्येत पुढे खालवली आहे की मला बघवत नाही ते. आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकारणासाठी आलो नाहीये, मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालवली आहे. एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो. उद्या काय झालं तर कोण म्हणजे किती कोण जबाबदार असणार आहे. माझं मन काल बेचैन झालं होतं, मी उद्या काय गडबड झाली तर संभाजी छत्रपतीत पोहोचलंच नाही तिथं.